सर्वांना दीपवाहिनी परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी आणि समृद्धी देणारं असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। 31 बेतला शिवावरती चिपळुणात दुचाकीच्या भीषण अपघातात बाईकचे 2 तुकडे, 2 तरुण ठार। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघात। मच्छीच्या ट्रकचा भीषण अपघात, महामार्गावर सर्वत्र मच्छीचा खच। दीपवाहिनीच्या बातमीने कंपनीला जाग, अखेर ते प्लास्टिक जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न। हबप अनंत आंबेडे यांचे निवासस्थानी रंगणार महिला कीर्तन महोत्सव। आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी रोटरी स्कूलच्या 14 विद्यार्थ्यांची निवड। आता पाहूयात सविस्तर वृत्त। एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत होत असताना दुःखद आणि धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे। 2 तरुणांच्या 31 जीवावर बेतलाय। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिपळूणमध्ये 2 तरुणांना आपला प्राण गमवावा लागलाय। मुंबई गोवा महामार्गावरील कामते घाटात नवीन वर्षाच्या मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात झाला। रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावरती बाईक आदळून अपघात झाला। या अपघातात 2 तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे। या घटनेने चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त होते। साहिल राजेंद्र सुर्वे राहणार चिपळूण कुंभारखणी असं मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे, तर दुसऱ्या दुचाकीस्वाराचं नाव हे समजू शकलं नाहीये। हे दोन्ही तरुण 31 साजरा करण्यासाठी गेले होते। मध्यरात्री 1:30 वाजता दुचाकीवरून घरी परतत होते। यावेळी कामते घाटात आल्यावरती दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावरती आदळून दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये 2 तरुण जागीच ठार झाले। यातील एक तरुण नांदेड मधील असल्याचं समजतंय, तर दुसरा तरुण हा चिपळूण मधील कुंभारखणी येथील आहे। साहिल याचे वडील महावितरण विभागात असल्याचं समजतंय। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दोघांचे मृतदेह कामते रुग्णालयात नेण्यात आले। शवविच्छेदन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तर या अपघाताचा अधिक तपास चिपळूण पोलीस करतायत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे। नवीन वर्षाच्या मध्यरात्री पुन्हा याच ठिकाणी ब्रेक फेल झालेला मच्छीचा ट्रक उलटल्याने अपघात झाला। या अपघातात महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, तर हा ट्रक पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे। या अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र मच्छीचा खच पडला होता। मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील हर्णे येथील आयशर कंपनीचा ट्रक मच्छी घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात होता। हा ट्रक महामार्गावरील परशुराम घाटात आल्यानंतर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र मच्छी घेऊन जाणाऱ्या ट्रकचे अतोनात नुकसान झाले। या अपघातात ट्रक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक महामार्गावरील दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती जाऊन उलटला। त्यामुळे मध्यरात्री महामार्गावरील वाहतूक ही एकाच लेनवरून सुरू होती। या अपघाताची माहिती मिळताच लोटे येथील महामार्ग पोलीस विभागाने घटनास्थळी त्वरित धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। तर बुधवारी सकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी महामार्गावर पडलेले मच्छीचे क्रेट आणि मच्छी दुसऱ्या वाहनात भरण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळालं। तर पुढची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यातील लबेलसगणी येथे असणाऱ्या एका कंपनीने बाहेर टाकण्यात आलेलं प्लास्टिक वेस्टेज हे दुभत्या जनावरांच्या भक्षस्थानी पडत असल्याचं वास्तव्य दीपवाहिनीने निदर्शनास आणून दिलं। आणि त्यानंतर कंपनी प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी पावलं उचलली आहेत। खरं तर राज्यात प्लास्टिक बंदी हा कायदा लागू असताना देखील राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून हा कायदा पायदळी उडवला जात होता। हे काल समोर आणून दिल्यानंतर तशा प्रकारचा व्हिडिओ देखील समोर आला। मोठ्या कंपन्या देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम हे धाब्यावरती बसवत असल्याचं चित्र यामुळे उघडकीस आणून दिलं होतं। तरी प्लास्टिकचा वापर करून त्याची विल्हेवाट न लावताच हे उघड्यावर टाकल्याचं समोर आल्यानंतर संबंधित प्रकाराची माहिती येथील स्थानिकांनी दीपवाहिनीला संपर्क साधून दिली। दीपवाहिनीने याबाबत आवाज उठवून सदरचं वृत्त हे प्रसिद्ध केलं। हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर 1 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी नववर्षाच्या सुरुवातीलाच संबंधित कंपनी प्रशासनाने कंपनी बाहेर टाकलेलं हे प्लास्टिक
अखेर जाळून टाकलाय। खरं तर प्लास्टिक जाळणं हे देखील कायद्यानुसार चुकीचंच असलं तरी देखील कंपनीने पुन्हा एकदा नियम पायदळी तुडवत हे प्लास्टिक नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। येथील स्थानिकांनी या घटनेबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण येथील अधिकाऱ्यांना दिली। संबंधित अधिकाऱ्यांनी या कंपनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची नोटीस काढली नाही किंवा काहीच पावलं उचलली नाही याची माहिती मात्र आता समोर आली नसली तरी कंपनी प्रशासनाकडून हे प्लास्टिक जाळण्याचा प्रकार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शासन नियम पायदळी तुडवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अशा मुजोर कंपन्यांवरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळ कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। आणि तो बातमी आहे ती म्हणजे 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणातील समुद्र किनारे चांगलेच गजबजले। कोकणातील किनारपट्टीवरती पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। मात्र यावेळी काही हुल्लडबाज पर्यटकांकडून रस्त्यावरती भरधाव कार पळवत खिडकीतून बाहेर डोकावत स्वतःच्या आणि इतर पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत असल्याचं समोर आले। यावेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना या पर्यटकांकडून हुलकावणी तर मागून येणाऱ्या गाड्यांचा रस्ता अडवत हुल्लडबाजी करण्याचा प्रकार येथे दिसलाय। त्यामुळे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती दापोलीत आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांवरती कारवाई करण्याची मागणी सध्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमधून करण्यात येते। वळूयात पुढच्या बातमीकडे। नववर्षाच्या स्वागताला म्हणजेच उद्या 2 जानेवारी पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत खेड तालुक्यातील हबप अनंत आंबेडे यांचे निवासस्थानी महिला कीर्तन महोत्सव रंगणार आहे। भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही कोकण भूमी शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातील रत्नांची खाण असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आणि येथील लोटे या पुण्यभूमीमध्ये सध्याच्या कलियुगामध्ये भरकटलेल्या माणसाला उत्कर्ष साधावयाचा असेल तर तो फक्त नामस्मरणाने सापडतो हाच उद्देश लक्षात घेऊन महिला कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। तरी सर्व टाळकरी माळकरी भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून या सोहळ्याची शोभा वाढवावी असं आवाहन हबप दीपक अनंत आंबेडे आणि आयोजक संयोजक परिवारातर्फे करण्यात आले। या संपूर्ण महिला कीर्तन महोत्सवाचे व्यवस्थापन श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ आणि महिला मंडळ लोटे दीक्षितवाडी हे करणार आहेत। उद्या गुरुवारी 2 जानेवारी रोजी हबप मुक्ताताई कारंडे यांचे सुश्राव्य कीर्तन होईल। 3 जानेवारी रोजी हबप गीतांजलीताई झेंडे यांचे कीर्तन, 4 जानेवारी रोजी हबप रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन, 5 जानेवारी रोजी हबप भारतीताई गाडेकर यांचे तर 6 जानेवारी रोजी हबप कांचनताई जगताप यांचे कीर्तन संपन्न होईल आणि मंगळवारी 7 जानेवारी रोजी हबप यशवंत महाराज साळवी आणि युवा कुमारिका हबप मुक्ताताई पवार यांचे सुश्राव्य कीर्तन होईल। त्याचसोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। पुढची बातमी ती म्हणजे जेसी फेस्टिवल मध्ये परदेशी कलाकार येणार असून परदेशी कलांचे सादरीकरण यावर्षी देखील केलं जाणार आहे। 7 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान खेडवासियांना दररोज नवनवीन मनोरंजनाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे। जेसीआय खेड आयोजित जेसी फेस्टिवल 2025 मध्ये रविवारी संध्याकाळी रशियन कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत। तरी खेडवासियांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जेसी फेस्टिवल प्रमुख प्रमोद कांबळे जेसीआय खेड अध्यक्ष जेसी अमर दळवी यांनी केलंय। इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 14 विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीतील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून द्वितीय पातळीवरील परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान पटकावलाय। सदरच्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षांच्या प्रथम फेरी परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यभरातून असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते। या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात रोटरी स्कूलच्या खेडच्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये अधिराज अतुल गाडबैल, प्रणव सुशील घुमरे, अर्णव अभिषेक गुजर, श्रवण संतोष कासार, ईशांत उत्तम व्यास, जिया योगेश
योगेश चव्हाण, प्रणव पांडुरंग देवकाते, विराज विश्वास पाटील, संचित प्रशांत नागती तसेच इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये स्पंदन गौरव धामणे, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये जिया योगेश चव्हाण, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये रिया सुधीर घोडराव, श्रेया दीपक मोरे, श्रेयसी श्याम भगत या विद्यार्थ्यांनी प्रथम पातळी परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले। या सर्व विद्यार्थ्यांची आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या द्वितीय पातळीसाठी आता निवड झाली आहे। या सर्व विद्यार्थ्यांना चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांना तणावविरहित वातावरण निर्मिती होण्यासाठी एक्झाम वॉरियर चळवळ सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणजे परीक्षा पे चर्चा हा उपक्रम। 28 डिसेंबर रोजी या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा हा राज्यात शून्यावर होता। अवघ्या 2 दिवसात तो राज्यात आता प्रथम ठरलाय। 2 दिवसात केलेल्या कामगिरीबद्दल शिक्षण संचालक, उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांचे कौतुक केले। नमो ॲप एक्झाम वॉरियर्स मॉड्यूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तणावविरहित वातावरण निर्मिती करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे। शनिवारी 28 डिसेंबर रोजी रत्नागिरी हा जिल्हा राज्यामध्ये या उपक्रमात शून्यावरती होता। अवघ्या 2 दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहसंचालक पानसडे आणि उपसंचालक महेश चोथे यांनी प्राथमिक, माध्यमिक, गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी, माध्यमिकचे सर्व मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन या कामास गती दिली आणि आता हा जिल्हा दुसऱ्या नंबरवरती आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी सावंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन प्रोत्साहित केलं। अवघ्या 2 दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा आता राज्यात प्रथम ठरलाय। परीक्षा पे चर्चामध्ये जिल्ह्यातील 78,123 विद्यार्थी, 8,267 शिक्षक आणि 4,414 पालक यांचा सहभाग राहिलाय। याबद्दल संचालक, उपसंचालकांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी यांचं कौतुक केलंय। खेड तालुक्यातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनेनुसार 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 हा वाचन पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय। या उपक्रमाला आज महाविद्यालयात सुरुवात देखील झाली आहे। या उपक्रमासाठी महाविद्यालय स्तरावरती एक समिती गठीत करण्यात आली आहे। या 15 दिवसाच्या कालावधीत निबंध स्पर्धा, कथन स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, समीक्षा कौशल्य विकसित व्हावीत आणि उत्तम साहित्याच्या वाचनाचा प्रसार व्हावा या हेतूने 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन उपक्रमाअंतर्गत पुस्तक वाचनाचा आनंद घेतला। विशेष म्हणजे या कालावधीत हे विद्यार्थी पुस्तक वाचून त्या पुस्तकावरचा आपला अभिप्राय लेखी स्वरूपात देणार आहेत। या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून करण्यात आले। खेड शहरातील बजमई इम्दादियाच्या MIA and MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवारी 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6:15 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले। संस्थाध्यक्ष ARD खतीब यांच्या अध्यक्षतेखाली याचं आयोजन करण्यात आले आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप हे उपस्थित राहणार आहेत। तर यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। सिद्धिविनायक मित्रमंडळ भरणी गडशिवाडी वैभव नाईन आयोजित वैभव स्मृती चषक 2025 चं आयोजन करण्यात आलंय। 2 आणि 3 जानेवारी 2025 रोजी भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स स्पर्धा संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। विजेत्यांना प्रथम पारितोषिक 8,888 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। द्वितीय क्रमांक विजेत्यास पारितोषिक रोख रक्कम 5,555 आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी 800 रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे। तरी अधिक माहितीसाठी साहिल भालेराव यांच्या 98 92 15 73 95 आणि आदित्य शिगवड यांच्या 93 24 38 70 27
22 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.